नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निवडक मराठी गद्य अभ्यासपत्रिका 5वी या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी ऐच्छिक मराठी विषय घेतलेला आहे, ऑप्शनल मराठी विषय घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे, निवडक मराठी गद्य या नावाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे। तेव्हा आपण ते पुस्तक खरेदी करून, अर्थात ग्रंथालयामध्ये जर समजा ते उपलब्ध झालेलं असेल तर ते पुस्तक आपण घेऊन त्यामध्ये जे काही टॉपिक देण्यात आलेले आहे त्याचा अभ्यास करायचा आहे। आज मी शिक्षणाच्या प्रवाहात या पाठाला सुरुवात करणार आहे। निवडक मराठी गद्य या पुस्तकामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात या नावाचं टॉपिक किंवा या नावाचा पाठ देण्यात आलेला आहे आणि त्या पाठाच्या अनुषंगाने आपण चर्चा करूया। रामराज्य आत्राम यांनी जे काही आत्मकथन लिहिलेलं आहे उघडा दरवाजा, आणि या उघडा दरवाजा या आत्मकथनामधून शिक्षणाच्या प्रवाहात हा उतारा घेण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण रामराजे आत्राम यांच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती जाणून घेऊया। खरं तर रामराजे आत्राम हे आदिवासी साहित्याशी संबंधित असणारे लेखक आहेत। म्हणजे प्रत्यक्ष आदिवासी जीवन काय असतं याचा अनुभव किंवा त्या प्रकारचं जीवन रामराजे आत्राम यांनी ते जगलेले आहेत, अनुभवलेले आहेत। आणि म्हणून आदिवासी साहित्यिक किंवा आदिवासी लेखक म्हणून रामराजे आत्राम यांची ओळख आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी संदर्भ आलेला आहे, मला वाटतं बऱ्याच वेळेला ते तुम्हाला सांगितलेले सुद्धा असेल की साठोत्तरी कालखंडामध्ये अनेक प्रवाहांचा उदय झालेला आपल्याला जाणवतो, किंवा साठोत्तरी कालखंडामध्येच अनेक प्रवाह उदयास का आलेले आहेत, कारण त्याच दरम्यान अनेक चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या चळवळीमधून ऊर्जा निर्माण होऊन किंवा त्या चळवळीमधून ऊर्जा घेऊन अनेक साहित्य प्रवाह पुढे जन्माला आलेले आपल्याला दिसून येतात। दलित साहित्य असेल किंवा स्त्रीवादी साहित्य असेल किंवा आदिवासी साहित्य असेल, आणि त्या आदिवासी साहित्य प्रवाहाशी संबंधित असणारे रामराजे आत्राम हे लेखक आहेत। आता मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष आदिवासींचं जीवन रामराजे आत्राम यांनी उपभोगलेलं आहे किंवा ते जगलेले आहेत, किंवा आदिवासींचं दुःख, आदिवासींच्या वेदना काय आहेत याची जाणीव रामराजे आत्राम यांना आहे। आणि म्हणून त्यांनी आदिवासी वंचितांच्या प्रश्नांवरती अनेक प्रकारचं लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं। सामाजिक परिवर्तनासाठी एक कृतिशील लेखक म्हणून रामराजे आत्राम यांची ओळख आहे, आणि म्हणूनच त्यांच्या लेखनातून आदिवासींच्या वाट्याला आलेलं जे काही जीवन आहे किंवा अनुभव आहे, जे कोणतं दुःख आहे ते त्यांच्या साहित्यातून उमटलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे एक आपण इथं गोष्ट लक्षात ठेवायची एक विद्यार्थी मित्रांनो, रामराजे आत्राम हे साठोत्तरी कालखंडातील आदिवासी साहित्य प्रवाहाशी संबंधित असणारे लेखक आहेत किंवा साहित्यिक आहेत। त्यांनी प्रचंड अशा प्रकारचं आदिवासींच्या वेदना, आदिवासींचे प्रश्न मांडण्यासाठी लेखन केलेलं आपल्याला जाणवतं। त्यांनी कथासंग्रह लिहिलेले आहेत, त्या अनुषंगानेच त्यांनी कथासंग्रह लिहिले आहेत। नवलुगडं असेल, मसनवटा असेल, अरे माणसा माणसा तो कधी होशील माणूस या नावाचा त्यांचा कथासंग्रह आहे। कादंबऱ्या जर समजा आपण त्यांच्या पाहिल्या, वासना नावाची कादंबरी आहे, भूक आहे, प्रतिष्ठा आहे, सत्यासाठी रक्ताचे नाते ठोकरले या त्यांच्या कादंबऱ्या आहेत। आता मी सांगितल्याप्रमाणे उघडा दरवाजा हे त्यांचं आत्मकथन आहे। वैचारिक लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। भारतीय मुस्लिम समज, गैरसमज व वास्तव, त्याचबरोबर 21व्या शतकातील आदिवासी आणि त्यांच्यासमोरील आव्हाने, आणि याशिवाय चळवळी परिवर्तनाच्या या प्रकारचंही त्यांनी वैचारिक लेखन केलेलं आहे। जर समजा यांचं साहित्य आपण पाहिलं तर एक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचार देणारं त्यांचं साहित्य आहे, आणि म्हणून आपण सामाजिक परिवर्तनासाठी कृतिशील असणारे लेखक म्हणून रामराजे आत्राम यांच्याकडे पाहावं किंवा यांच्याकडे पाहतो। परत मी सांगतो आहे की उघडा दरवाजा या नावाचं त्यांनी आत्मकथन लिहिलं, आणि त्या आत्मकथनातून शिक्षणाच्या प्रवाहात या नावाचा उतारा अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेला आहे।
परत काय लक्षात ठेवायचं आहे, शिक्षणाच्या प्रवाहात या पाठामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की आदिवासी समूहातील लोकांना शिक्षणासाठी कशा पद्धतीनं काबाड कष्ट करावे लागलेले आहेत किंवा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी आदिवासी लोकांना खूप संघर्ष करावा लागलेला आहे. हा मुख्य विचार शिक्षणाच्या प्रवाहात या पाठाचा आहे. आलं लक्षात? पाठाचं शीर्षकच काय आहे? शिक्षणाच्या प्रवाहात. कोणाच्या बाबतीमध्ये आहे? आदिवासींच्या बाबतीमध्ये आहे. लेखकाचं म्हणणं काय आहे? आदिवासी समाजाला शिक्षणासाठी खूप दाहक अशा प्रकारचा अनुभव घ्यावा लागला. कारण आदिवासी हे आदिवासींसाठी खूप काही अशा प्रकारचं उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे होतं अशातला भाग नाही. निवारासुद्धा त्यांच्याकडे नव्हता. ते आदिवासींचं जीवन काय असतं हे रामराजे आत्राम यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून आपल्याला जाणवतं. म्हणजे प्रचंड गरिबी आहे, प्रचंड दारिद्र्य आहे आणि याशिवाय कुपोषण भरपूर आहे. म्हणजे अगदी वेदनामय अशा प्रकारचं आयुष्य या समूहाला जगावं लागलेलं आहे. आणि या समूहापर्यंत जेव्हा चळवळ गेली, चळवळीच्या माध्यमातून या समूहाला सवत्व सापडलं, आत्मभान आलं, तेव्हा कुठं हा समूह शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ लागलेला आहे. आणि म्हणून रामराजे आत्राम यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे, जे काही शालेय शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, त्या संदर्भातला अनुभव शिक्षणाच्या प्रवाहात या पाठामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना त्यांना कोणत्या परिस्थितीमधून जावं लागलेलं आहे याही संदर्भाने इथे त्यांनी चर्चा केलेली आहे. आता एक महत्त्वाचा संदर्भ जर समजा आपण बघितला तर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये एक मुद्देसूद जर समजा आपण इथे चर्चा केली तर आपल्या लक्षात येतं की दारिद्र्य, आदिवासींचे दारिद्र्य हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. आदिवासींचं दारिद्र्य कसं होतं याचा अनुभव प्रत्यक्ष लेखकाने या ठिकाणी सांगितलेला आहे. लेखक काय सांगतायत? आईला उद्देशून त्यांनी मा असा शब्द प्रयोग केलेला आहे. कारण लेखक विदर्भातले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे या पाठामध्ये उल्लेखच आलेला आहे. बुलढाणा जिल्हा आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर असा एक संदर्भ इथे आलेला आहे. म्हणजे लेखक विदर्भातले आहेत आणि विदर्भाला लागूनच MP आहे, मध्य प्रदेश आहे. त्यामुळे तिथे हिंदी भाषेचा प्रभाव आपल्याला जाणवतो. आणि म्हणून या पाठामध्ये सुरुवातीलाच लेखकाने मा हा शब्दप्रयोग वापरलेला आहे आईसाठी. त्याचबरोबर अन्नाडी हाही शब्द इथे लेखकाने वापरलेला आहे. म्हणजे हिंदीचा प्रभाव, हिंदी भाषेचा प्रभाव. कारण लगत हिंदी भाषिक असणारं राज्य असल्या कारणामुळे विदर्भातील बऱ्याच भागामध्ये हिंदी भाषेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून लेखकाच्या या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला हिंदी शब्द आलेले जाणवतात. सुरुवातीलाच लेखक काय लिहित आहेत? माझी मा अन्नाडीच होती, म्हणजे लेखकाची आई अन्नाडीच होती. परंतु जग आणि भविष्य हे तिला कळत होतं. तिच्याजवळ एक महत्त्वाचा विचार होता, दूरदृष्टी होती आणि म्हणून ती माझ्याबद्दल विचार करायची. मग माझ्याबद्दल विचार करत असताना तिने माझ्या चुलत मामाला बोलावून घेतलं. माझ्या चुलत मामाचं नाव राजाराम. कशासाठी घेतलं? तर माझ्या माला किंवा माझ्या आईला मी शिकावं असं वाटत होतं. आणि म्हणून ती माझ्या चुलत मामाला म्हणायची की राजांना, बाबा जग पुढं झपाट्यानं आता चाललेलं आहे. सगळीकडं शिक्षणाचं पेव फुटलेलं आहे. अगोदरची लेकरं तर शिकली नाहीत, म्हणजे लेखकाची भावंडं शिकलेली नाही, परंतु लेखकाला शाळेत घालावं अशा प्रकारची लेखकाच्या आईची मानसिकता. आणि म्हणून ती म्हणते की रामला शाळेत घालावं अशी माझी मनापासून इच्छा आहे किंवा शिक्षण शिकवण्याची माझी लई इच्छा आहे. म्हणजे कार्ड वाचाय लिहाय पुरतं तरी त्याला बी शिक्षण घेणं गरजेचं आहे.
अशी लेखकाची आई किंवा अशा प्रकारे लेखकाच्या आईची मानसिकता असते. मग लेखकाच्या आईला काय वाटतं, शिकलं तर तो लय शिकल आणि बॅरिस्टर पण होईल, आणि जर समजा बायको शिकलेली त्याला मिळाली आणि तो शिकला नाही तर माझ्या नावानं ती बोटं मोडेल. बायको पत्र लिहिल्यावर लोकांच्या मोहरत माझ्या त्या पोराला वाचून दाखवा म्हणून जावं लागेल, तोंड पसरावं लागेल. आणि आता तर शिक्षणाला फार महत्त्व आलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या संबंधी जागृत असणारी लेखकाची आई, आणि त्या आईबद्दल लेखक लिहितात. आणि लेखकाच्या आईच्या मनामध्ये लेखकाला शिक्षण शिकवण्याची तळमळ आहे. खरं तर आदिवासी हा समूह आहे आणि या आदिवासी कुटुंबामध्ये प्रचंड दारिद्र्य आहे. आणि प्रचंड दारिद्र्य असताना सुद्धा शिक्षणाच्या संदर्भाने इथे जागृती झालेली आपल्याला जाणवतं. आणि म्हणून लेखकाच्या आईला आपल्या मुलाला आपण शिक्षण द्यावं असं मनापासून वाटत असतं. आणि म्हणून लेखक सांगतात की दुसऱ्या दिवशी मला शाळेमध्ये टाकलं, अंगामध्ये एकच सदरा होता आणि मेहकरला शाळा एका चावडीत भरलेली होती. आता मी सांगितल्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील असणारा तालुका. आणि तिथे मी शाळेत गेलो आणि मास्तरने सगळ्यांना मांडी घालून बसायला सांगितलं. मीही बसलो, परंतु मी बसल्यानंतर पोरं माझ्याकडे पाहून हसू लागली. तेव्हा मास्तरनं दरडावलं. पोरं का हसत होती? कारण लेखकाचा सदरा म्हणजे लेखकाच्या अंगात घातलेलं शर्ट समोरून पूर्ण फाटलेलं होतं. आणि हे सगळं पाहून लेखकाला सुद्धा लेखक म्हणतायत की त्या मास्तरला सुद्धा हसू आलं, परंतु मी शांत बसून होतो. आणि मग फाटलेला सदरा मास्तर दुमडून भेंडरीखाली धरायला मला सांगतात. म्हणजे इथपर्यंतचा भाग जर समजा आपण पाहिला तर अंगामध्ये घालायला कपडा नाही. जसं की आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु या मानवाच्या मूलभूत गरजा असताना सुद्धा त्याची परिपूर्ती आपल्या देशामध्ये होताना दिसत नाही. म्हणजे लेखक शालेय शिक्षण घेत असताना अत्यंत, ज्याला आपण काय म्हणू शकतो आहे की प्रतिकूल परिस्थितीमधून ते शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, मी शाळेत जात असताना माझ्यापेक्षा मोठा असणारा भाऊ आणि त्या भावाचं शर्ट घालून मी शाळेत जात असो आणि ते शर्ट खाली पायापर्यंत येत असे. म्हणजे एवढी प्रचंड प्रतिकूल परिस्थिती त्या कालखंडामध्ये, आणि तशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण करणारी ही महामानवं आहेत. आता साधारणपणे लेखक आपल्यासारखे सामान्य आहेत, परंतु सामान्य असूनही त्यांचं जे कोणतं काम आहे ते काम मोठं आहे. एक नामवंत साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांनी कोणत्या परिस्थितीमधून आपण प्रवास केलेला आहे किंवा कोणत्या परिस्थितीमधून आपण गेलेलो आहोत हे इथे लेखनबद्ध केलेलं आहे. आणि म्हणून ते सांगतायत की पूर्ण माझा सदरा फाटलेला होता आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा सर्व मुलं, म्हणजे इतर मुलं जी आहेत ती चांगल्या परिस्थितीमधून आलेली आहे, आणि ते मुलं लेखकाकडे पाहतात आणि मग त्या मुलांना हसू येतं. परंतु लेखक सांगतायत की मी मात्र शांत बसून होतो. म्हणजे आदिवासींचं हे जगणं लेखकाने त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलेलं आहे. हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे, आदिवासींचे दारिद्र्य. इथं फक्त उदाहरण लक्षात काय ठेवायचं आहे, लेखकाला शाळेत जात असताना किंवा शाळेत टाकलेलं असताना अंगामध्ये अंगभर कपडासुद्धा नसतो. लेखक कोण आहेत? आदिवासी आहेत. प्रचंड गरिबी, परंतु तळमळ आहे शिकण्याची. त्यांच्या आईची सुद्धा तळमळ आहे, माझ्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, बॅरिस्टर व्हावं. आणि म्हणून तशा प्रकारे लेखक प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. हा एक मुद्दा आपण सुरुवातीला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर
जेव्हा लेखक शाळेमध्ये जातात आणि शाळेमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवसाचा अनुभव लेखकाचा काय असतो? वाचन लेखनाचा शाळेतील पहिल्या दिवसाचा अनुभव. किंवा दुसरा मुद्दा आपण असा या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो, वाचन लेखनाचा शाळेतील लेखकाचा पहिला अनुभव किंवा लेखकाचा शाळेतील पहिला अनुभव असा आपण मुद्दा घेऊ शकतो. लेखकाचा शाळेतील पहिला दिवस हाही आपण मुद्दा घेऊ शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पहिला मुद्दा आपण काय घेतलेला आहे? आदिवासींचे दारिद्र्य. दुसरा मुद्दा तुम्ही काय घेऊ शकता? लेखकाचा शाळेतील पहिला अनुभव किंवा पहिला दिवस. मग पहिल्या दिवसामध्ये लेखक यांनी इथे काय सांगितलेलं आहे? काय सांगतायत? पहिल्या दिवशी जेव्हा ते लेखक गेलेले आहे शाळेमध्ये, मास्तरने 1 ते 10 पर्यंतचे आकडे बोर्डावरती लिहिले. लेखक सांगतायत. आणि ते बोर्डावरती लिहिलेले आकडे मी पाटीवर लिहून काढले. मी पाटीवर लिहिलं खरं, पण ओळ व्यवस्थित नव्हती. एका ओळीमध्ये ते मला लिहिता आलेलं नव्हतं. पण त्या बोर्डावर लेखकाच्या शिक्षकांनी म्हणजे त्या मास्तरने जे लिहिलेलं होतं ते सगळं मी पाटीवर लिहून काढलं, मास्तरला दाखवलं. इतर मुलांनी कोणीही दाखवलेलं नव्हतं, पहिल्यांदा मी दाखवलं असं लेखक इथे सांगतायत. मग मास्तरने ते बारकाईने बघितलं. मास्तर गालातल्या गालात हसतात आणि पाटीवरती सरळ रेषा ओढतात आणि म्हणतात, या 2 रेषांमध्ये 1 ते 10 सरळ नीट उजळणी काढ आणि या आडव्या रेषेच्या खालून नीट 12 खड्या काढायच्यात, असं लेखकाला मास्तरने सांगितलं. आणि लेखक जागेवरती जाऊन बसतात. आणि मास्तरने सांगितल्याप्रमाणे 2 रेषांमध्ये मोठ्यानं उजळणी लेखकानं काढली. आडव्या रेषेच्या खालून नीट 12 खड्या लेखक काढतात आणि अगदी 5 मिनिटामध्ये ते लेखक लिहितात आणि मग परत मास्तरला लिहून दाखवतात. आणि मास्तर त्यावेळेला शाब्बास असं म्हणतात. तेव्हा लेखकाला खूप आनंद होतो. सुरुवातीला लेखक मी सर्वांच्या पाठीमागे बसलेलो होतो असं म्हणतात. आणि मास्तरने माझी हुशारी बघून मास्तरच्या बाजूला मला बसवला असं ते सांगतात. म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी लेखक 12 खडी आणि उजळणी काढायला शिकले. शाळा सुटली आणि लेखक घरी येतात आणि घरी आल्यानंतर माने माझे पापे घेतले असं लेखक लिहितात. म्हणजे लेखकाच्या आईने लेखकाचे मुक्के घेतले. लेखकाचं पाण्यानं हातपाय आणि तोंड धुतलं आणि जेवू घातलं. आणि घरातले सगळेच लेखकाला शाळेतला पहिला अनुभव कसा होता ते विचारत होते. आणि मग लेखक पाटी काढून दाखवतात आणि सगळ्यांचे डोळे भरून येतात. सगळ्यांनी डोळे भरून ती पाटी बघितलेली असते. आणि लेखकाच्या माने सुद्धा पाटीकडं पाहिलं आणि त्या पाटीवरती 12 खडी उजळणी लिहिली होती. आणि मग लेखकाच्या आईला खूप आनंद होतो. आणि तेव्हापासून नियमित शाळा सुरू होते असं लेखक लिहितात. त्यानंतर मग लेखकाची आई लेखकाला शाळेसाठी एक नवा ड्रेस घेते. नवीन ड्रेस घालून लेखक शाळेमध्ये जातात. आणि मग शाळेतल्या सगळ्या पोरांना आश्चर्य वाटतं, कारण पहिला दिवस लेखकाचा वेगळा होता आणि आत्ताचा अनुभव लेखकाचा वेगळा आहे. कारण कालच्यापेक्षा वेगळा अनुभव लेखक इथे घेत आहेत. कालचा अभ्यास दाखवा असं जेव्हा मास्तर म्हणतात तेव्हा मी त्यावेळेला पाटीवर लिहून दाखवलं आणि तेही 5च मिनिटामध्ये आणि ते सगळं बरोबर आलं. माझ्यानंतर दुसरा पोरगा उठतो, मास्तरला दाखवतो, परंतु मास्तर त्याला मारतात, कारण बऱ्याच चुका त्याच्या झालेल्या असतात.
कारण इतर पोरांचं बरंच काही चुकलेलं असतं आणि म्हणून बरीच पोरं घाबरलेली असतात. कारण मला सोडून कोणाचंच बरोबर आलेलं नसतं. सगळ्यांच्याच पाट्या तपासल्या जातात, सगळ्यांच्याच बऱ्याच चुका झालेल्या असतात, तर कोणी काहीच पाटीवरती लिहिलेलं नसतं आणि साऱ्यांकडून जबरदस्तीनं पाटीवर लिहून घेतलं जातं. म्हणजे मास्तर सगळ्यांकडून पाटीवर लिहून घेतात, मारतातही आणि सर्वांना मांडी घालून बसण्यासाठी सांगतात आणि एकाएकाला बोलावून स्वतःच्या हातानं पाटीवर सुंदर अक्षर काढलेलं असतं आणि त्या अक्षरावरती गिरवायला सांगतात. म्हणजे त्याच्या पुढे 15 दिवसात उजळणी व बाराखडीचं पुस्तक माझ्या हातात दिलं जातं. मग तो पूर्ण अभ्यास मी करतो. माझा अभ्यास पूर्ण होतो आणि तिथून खऱ्या अर्थानं अक्षरं फुटू लागतात. म्हणजे मला लिहिता येऊ लागतं, वाचता येऊ लागतं. उदाहरण: छगन, लवकर उठ, दात घास, हात पाय तोंड पाण्यानं साफ कर, स्नान कर व आईबाबांच्या पाया पड. याचा प्रभाव लेखकाच्या वागण्यावरती सुद्धा पडतो. लेखक म्हणतात, तशाच प्रकारच्या सवयी सुद्धा मला लागलेल्या. मी लवकर उठत असे, आंघोळ करत असे आणि माच्या पाया पडत असे आणि अभ्यास करत असे. अशा पद्धतीनं आमची परीक्षा संपते. म्हणजे इथपर्यंतचा भाग लेखक नेमके शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कशा पद्धतीनं आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी इथे अनुभव सांगितलेला आहे. पुढचा जो काही भाग आहे तो भाग आपण नंतर पाहणारच आहोत. तर 2 मुद्दे तुम्ही इथं लक्षात ठेवायचे आहेत. आदिवासींचं दारिद्र्य पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे लेखकाचा शाळेतील पहिला दिवस. म्हणजे त्याने नेमका कोणता अनुभव सांगितलेला आहे. इथपर्यंतचा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे आणि याच्यानंतरचे जे काही संदर्भ या पाठामध्ये आलेले आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. तेव्हा आपण इथे थांबूया. धन्यवाद.